आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, विशेषतः शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पेन्शनधारकांसाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. अतिशय महत्त्वपूर्ण आदेश एक निर्गमित झालेला आहे. काय आहेत ते आदेश आणि या आदेशाच्या अनुषंगानं राज्यातील कोणत्या विभागातील सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना याचा लाभ होऊन त्यांना त्याचा फायदा मिळणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शॉर्टफ्रेम पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांच्याविषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स ज्या आहेत त्या आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील. आपण स्क्रीनवर पाहताय हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासमोरील आहे. या प्रकरणात 23 जुलै 2026 रोजी हा मोठा निकाल देण्यात आलेला आहे. या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी आहे की याचिकाकर्त्या शिक्षकांची नियुक्ती 31 ऑक्टोबर 2005 या कट ऑफ तारखेपूर्वी विनाअनुदानित शाळेवरती सहाय्यक शिक्षक म्हणून योग्य निवड प्रक्रियेद्वारे झालेली होती. कालांतरानं या शाळा 100% अनुदानित झाल्या आणि कोल्हापूरच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांच्या सेवेला रीतसर मान्यताही दिली. असं असताना देखील शिक्षणाधिकाऱ्यांनी 6 ऑगस्ट 2025 रोजी एक आदेश काढून या शिक्षकांच्या जुन्या पेन्शन योजनेचा दावा फेटाळून लावलेला होता. या अन्यायाविरुद्ध शिक्षकांनी उच्च न्यायालयात धाव घेतलेली होती. या याचिकेवर सुनावणी करत असताना न्यायमूर्ती मिलिंद एन जाधव आणि न्यायमूर्ती नंदेश एस देशपांडे यांच्या खंडपीठानं अत्यंत महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलेलं आहे. त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की हे प्रकरण याआधीच्या निलेश नामदेव गुरव विरुद्ध महाराष्ट्र राज्य या खटल्यातील निर्णयाअंतर्गत पूर्णपणे कव्हर होतं. न्यायालयानं शिक्षणाधिकाऱ्यांचा 6 ऑगस्ट 2025चा नकार देणारा आदेश कायदेशीररित्या टिकणारा नाही असे सांगत तो तत्काळ रद्दबातल ठरवला. एवढेच नाही तर न्यायालयानं असं अधिकृतपणे घोषित केलं की हे याचिकाकर्ते शिक्षक महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982 आणि सामान्य भविष्य निर्वाह निधी GPF म्हणजेच जुन्या पेन्शन योजनेच्या सर्व लाभासाठी पात्र आहेत. प्रतिवादींना हे पेन्शनविषयक सर्व लाभ शिक्षकांना देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. समोर स्क्रीनवर आपण पाहताय या ऐतिहासिक निर्णयामुळे 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या आणि नंतर अनुदानित झालेल्या अनेक सहाय्यक शिक्षकांना, कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणारा आहे आणि त्यांच्या जुन्या पेन्शनचा हक्क त्यांना परत मिळणारा आहे. त्यामुळे निश्चितच हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये आपलं मत व्यक्त करा. या PDFची आपल्याला PDF व्हर्जन जर हवा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचंही PDF व्हर्जन मी याची लिंक टाकतो, ते जरूर आपण वाचून सविस्तर माहिती देखील घेऊ शकता. तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण बातमी. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा. धन्यवाद.